जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्या सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीला ढकलताना आणि त्याच्यावर रागावताना दिसतायत। त्यांचं हे वागणं पाहून नेटकरी जोरदार टीका करतायत। कंगना रणौतची जया बच्चन यांच्यावर टीका। त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी टीका केलेली आहे। कंगना रणौत यांनी त्यांच्या या रागावण्यावर टीका केलेली आहे। बाहुबली द एपिक या चित्रपटाचा पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला। हा पोस्टर पाहता नेटकऱ्यांनी त्याविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे। यामध्ये प्रभास आणि राणा डुग्गुवती पुन्हा आमने-सामने आहेत। रामायण चित्रपटात रणबीर कपूरनं रामाची भूमिका साकारल्याबद्दल मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की रणबीर एक चांगला अभिनेता आहे, पण रामाची भूमिका साकारणं अजिबात सोपं नाही, असं मुकेश खन्ना म्हणाले। वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे। तेजश्रीच्या होणार सुनमी ह्या घरची मालिकेसाठी शीर्षक गीत गाणारी गायिका सावनी रवींद्र हिनेच तेजश्रीच्या या नव्या मालिकेचं गाणं गायलंय। तर या निमित्तानं एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त करत सावनीनं एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे। ऋतिक रोशन, कियारा आडवाणी आणि ज्युनियर एनटीआर यांचा वॉर 2 चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहे। बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर ऋतिक रोशन या चित्रपटात त्याच्या मेजर कबीर धालीवालच्या भूमिकेत दिसणार आहे। यावेळी ज्युनियर एनटीआर विक्रमची भूमिका साकारणार आहे आणि कियारा आडवाणी काव्या लुथराच्या भूमिकेत दिसणार आहे। तुषार जलोटा दिग्दर्शित परम सुंदरीचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। केरळमधील मनमोहक दृश्य सिनेमात सुंदररित्या चित्रित करण्यात आलेत। सिद्धार्थ जान्हवीची जोडी ही खूपच शोभून दिसते। उत्तर आणि दक्षिण भारताची संस्कृत चित्रपटात पाहायला मिळते। अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांची जुगलबंदी जॉली LLB 3 मध्ये पाहायला मिळणार आहे। या चित्रपटात टीझर नुकताच रिलीज झाला असून जजच्या भूमिकेत सौरभ शुक्ला पण दिसतात।